रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर येते। जुहू परिसरामध्ये आज गोळीबार झाला। रोहित शेट्टी प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर गोळीबाराची खळबळजनक घटना घडली। या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरामध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेनंतर आरजू बिश्नोई आणि शुभम लोणकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केलाय। या दोघांनीही जबाबदारी स्वीकारल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळतंय। दरम्यान या घटनेनंतर आता पोलिसांनी देखील तपास सुरू केलेला आहे। हे दोघेही लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सदस्य असल्याचं सांगितलं जात आहे। सोशल मीडियावरील पोस्ट सध्या पोलिसांच्या तपासाचा एक भाग बनल्यात। सीसीटीव्ही फुटेजमधून समोर दिसून येते की एका अज्ञात व्यक्तीने इमारतीबाहेर उभं राहून गोळीबार केला। गोळीबार करतानाचं त्याचं हे दृश्य दिसून येत आहे। त्यानंतर घटनास्थळावरून फरार देखील झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करतायत। सोशल मीडियावरील पोस्टची सत्यता, कॉल डिटेल्स, डिजिटल पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था देखील कडक करण्यात आली आहे। पोलीस देखील सतर्क आहेत। या गोळीबारामागील नेमका उद्देश काय होता, धमकी कोणी नक्की दिली होती आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होता का, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। मात्र या घटनेनंतर आता परिसरात भीतीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळतं।